मोटर वगैरे बंद केली आणि भाजीपाल्याला सुद्धा पाणी खत टाकलेलं आहे आणि खरं सांगते एवढी गरमी व्हायला लागली, तुम्ही पाहू शकतात मला एवढं सगळं घाम आलाय. आता ना पटकन आंघोळ वगैरे करते आणि खरं सांगते मच्छर वगैरे चोनी बघा माझ्या हातावरती एवढे सगळे फोड आलेत. आणि इकडलं वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जर आजचा जो ब्लॉग आहे ना तर तो खास मी माझ्या लहान बहिणीसाठी बनवत आहे. एकतर ना ती 5-6 महिने झालं होतं घरी काही आली नव्हती आणि आता आलेली आहे. मी खरं सांगते एवढी खराब झाली ना, म्हणजे ना मी जर तुम्हाला तिचा बिफोर आणि आफ्टरचा जो फोटो दाखवला ना तुम्ही सर्वजण हापकून जातील एवढी ती खराब झाली. आणि गोरी पान तर एवढी झाली की काय सांगावं. आणि आता ना मी तर भाजीपाल्याला पाणी चालू आहे आणि इकडे ना आम्ही फवारा लावून दिला जेणेकरून पाणी जे आहे ना तर दोन्ही पण लाईनीला बसतं. हे बघा, हे असं जर एकदा पाणी लावून दिलं ना टेन्शनही राहत नाही आणि पाणी जे आहे ना तर ते जास्त वायाही जात नाही. आपला एवढा सगळा भाजीपाला आहे, एकच नंबर आलेला आहे. घरी आणि बाहेर राहण्यात ना एवढा फरक आहे ना. आज जर मी पण जर बाहेर असते ना तर आज मी पण थोडीफार स्लिम असते, पण मला वाटत नाही की मी कधी बारीक होईल. बरं सगळे जरी काम केले ना तरी पण माझी तब्येत जी आहे ना तर ती जशी आहे तशीच राहते. आणि इकडे ना आमचं गवारीला पाणी चालू आहे त्याच्यामुळे ना मी थोडंसं इकडं झाले. उन्हाचं प्रमाण पण खूप वाढलंय. आताशी मला वाटतं 8:45 झाले आणि ऊनही एवढं झाले आणि भरपूर अजून म्हणजे काय सांगावं तेवढं झालेलं आहे. आणि तुमच्या तिकडे पण भरपूरच ऊन असेल. एकतर ना हे 2 महिन्याने एवढे बेकार असतात ना, पूर्ण उन्हाचे असतात. आणि हे पहा इकडे आपल्याला नुसतं असं पाणी चालू, हे बघा. हे एकदा ना असं पाणी लावून दिलं ना टेन्शनच नाही. एकदम असं हे जसं आपण उसाला सऱ्या करतात ना त्याच टाईप हे पाणी पण आम्ही असंच लावून दिलेलं आहे ना. भरपूर गवारीचे जे तास आहेत ना तर ते भरलेले आहेत. आणि आता ना मी खाली चाललेले आहे गवारीचं पाणी बघायला की ते पूर्ण भरलेले आहेत की नाही. आणि इथे ना आपली गवारीची जी झाड आहेत ना एवढे सुंदर आलेत ना, हे बघा खूप सुंदर दिसायला लागलेत. आणि हे जे जशी जशी खुरपण होईल ना तसे तसे झाडं जे आहेत ना तर ते अजूनच सुंदर दिसतात. जस्ट ना मी मोटर वगैरे बंद केली आणि भाजीपाल्याला सुद्धा पाणी खत टाकलेलं आहे आणि खरं सांगते एवढी गरमी व्हायला लागली, तुम्ही पाहू शकतात मला एवढं सगळं घाम आलाय. आता ना पटकन आंघोळ वगैरे करते आणि खरं सांगते मच्छर वगैरे चोनी बघा माझ्या हातावरती एवढे सगळे फोड आलेत. आणि इकडले सुद्धा हाताला एवढे सगळे फोड आलेत की काय सांगा. एक तर बाहेर झोपतात आणि मच्छर तर काय सगळं आम्हाला चावून परेशान. चला मग आता पटकन आंघोळ वगैरे करून घेते. आंघोळ झाल्यानंतर आपण मस्त भेटूया एक नवीन छान अशाच वापस एक व्हिडिओमध्ये, कारण मला ना आता शॉर्ट व्हिडिओ सुद्धा शूट करायचे आहे. तर चला पटकन आता मी किती आंघोळ करू. वगैरे तर सगळी झालेली आहे. आता मी मस्त हा ड्रेस घातलेला आहे जो तुम्हाला दिसत आहे. आणि कसं दिसत आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा, कारण आता ना मला एक व्हिडिओ शूट करायची त्याच्यासाठीच ना मी हा ड्रेस घातलेला आहे. जास्त तर मी कपडे ना फक्त व्हिडिओमध्ये घालत असते, नाही तर माझे कपडे जे आहेत ना तर ते असेच पडलेले असतात. हे बघा, हे आमचा मिनी आरसा. मी तर इतका काही खास व्हिडिओ शूट नाही केला कारण बाहेर खूप ऊन झालं होतं. आणि आता ना मी जेवण करत आहे. जेवणामध्ये पण भरपूर काही आहे. रात्रीचं जरी असलं ना तरी आम्ही ते खातो. आणि हे बघा जेवणामध्ये काय काय आहे तर हे इथं आहे मुगाच्या डाळीचं वरण, सोबतच हा राईस जो मम्मीने, हा इथे राईस आहे जो मम्मीने परतवला होता. हे रात्रीच्या वड्या, इथं अंडा भुर्जी, सोबतच चपाती. चला आता मी जेवण करून घेते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी खाणार आहे अंडा भुर्जी मम्मीने बनवलेली. आणि बहीण आली की लगेच तिथं फोटोशूट वगैरे चालू. बघा किती लाज होती ती. काय यार 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 लावले बावळट सारखं. इथं बघा आपली 7 घोड्याची फ्रेम एक लावून ठेवली मी. हे बघा तिला एवढी लाज वाटते आणि मला ती यार यार म्हणजे एवढी याड्याचा बाजार आहे ना, एवढी लाज वाटते. मग तिने फोटोच नाही काढायला पाहिजे. जस्टच मी ना शेळ्यांना खायला टाकलं आणि आता ना माझा भाऊ लस्सी घेऊन आला. एकतर ना एवढं ऊन चाललं आणि त्या उन्हामध्ये ना काहीच काम करू वाटत नाही बघा. तिथं ना मस्त शेळ्यांना खायला वगैरे टाकले. सगळेजणी मस्त आवडीने खायला मस्त आहे की लस्सी पिते. एकतर ना गार पाणी सुद्धा इतकं नाही आणि इतकं गरमायला लागले त्याच्यामुळे ना माझ्या भावाला काही पण लागतो, काही पण घेऊन बसतो जसं थंडामध्ये ते नाही. आता मस्त लस्सी आणली. आता मी मस्त आहे की लस्सी पिते. भरपूर ऊन झालंय आणि ना मला तर काहीच काम करायची इच्छा नाही. त्याच्यामुळे ना मी मस्त आता इथे झोपणार आहे शेळ्यांपाशी. आणि एकतर ना एवढं ऊन आहे ना, तुम्ही जर ऊन जर पाहिल्यानंतर तुम्ही मला हापकून जातो एवढं अफाट ऊन पडलेलं आहे. त्याच्यामुळे ना मी डायरेक्ट इथे जाऊन बसलेले आहे. हे बघा चांगलंच ऊन पडलंय. एकतर ना बाहेर पण निघायची इच्छा नाही. हे बघा मस्त असं शेळ्यांसोबत झोपायला एक वेगळीच मजाच नाही.
जस्ट आमची लाईट आली ना, आता आमचा सगळा स्वयंपाक वगैरे तयार आहे आणि माझी लहानी बहीण आल्यामुळे ना तिच्यासाठी जरा खासच बनवले आले. चला तुम्हाला दाखवते काय बनवले. तर हे बघा, त्याच्यामध्ये ना चिकनची भाजी आणि ना मटनची सुद्धा भाजी केली. हे बघा, रोज उचलतो तट्टी. जेवण वगैरे झाले. आता ना फक्त मला फेरी मारायची आणि पप्पाने गाडी किती सुंदर स्वच्छ धुतलेली आहे आणि आमची इथे गाणे चालू आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येत असत. किंवा माझी बहीण हा तिची तुम्ही नुसतं नकते बघा. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आता ना सकाळचे मला वाटतं 7 वाजत आलेले आहेत आणि इथे आईने सकाळी सकाळी सड्या वगैरे मारायला चालू केलंय आणि माझी बहीण ना आज हॉस्टेलला जाणार आहे. हे बघा, इथे ना आईच्या सडा चालू आहे. तिकडून सूर्य पण निघलेला आहे आणि माझी बहीण बघा तिकडची घर झाडून गेली. मी ना नवीन ब्रश काढलाय दात घासायला. माझा जो ब्रश आहे ना त्याच्याने माझे दात सुद्धा निघत नाही, त्याच्यामुळे ना हा ब्रश. आणि आमच्या कोंबड्या ना इतक्या बॅकर सकाळी सकाळीच त्यांना चरायला लागतं. हे बघा, सकाळ झालं की हे पिल्ले आणि कोंबड्या बाहेर खातच राहतो. आणि हे इकडे सूर्यदेव पण किती सुंदर दिसते. आणि आमचा हा बडी ना लय बॅक्कर आहे. बडी दिवसभर बडीला फिरायला लागतं. हा म्हणजे हा हा शेळीचं दूध काढणार आहे आणि तुम्ही ना फक्त आमचा बडी जे आहे ना तर त्याला बघायचं तो कसा करतो. कारण आता ना मी त्याला सोडून देते आणि मग तो तिथं मी ज्यावेळेस दूध काढायला बसेल ना लगेच माझ्या जवळ येऊन बसते. 5 मिनिटात आशू एवढं पकडते का ग? ते बघू ना, पकड. चलो बडू. मी केली. हे काय बड लगेच इकडे थांबला. आता एक मिनिट, आमच्या बडी इकडून ये ना. अरे तिथे नको घायलो वायाला, जाऊ दे. बडी त्याला आज रोग आलाय. बडी हे बघा आमचा बडी दिसलं त्याचं. हे पिल्लू एक काय ग, हे काय दाखवते ना. आताच ना विहिरीकडून घरी आले. एकतर ना आमचे विहिरीचे पाईप सुद्धा निघले होते, त्याच्यामुळे पाईप जोडीत आले. आणि हे बघा मस्त सकाळी सकाळी चहा घ्यायची चालू. चला या मग तुम्ही सर्वजण चहा पिण्यासाठी. आईने बनवले अद्रक इलायची टाकून. नाही बघा, इकडे आमची 7 घोड्याची फ्रेम आहे. आणि इथं ना ही राधाकृष्णाची. काय